न्यू बॅटर जयेश मैदानात दाखल झालाय. तर जयेंद्र तर आशीर्वाद तयार. सुपर शॉट कॉपी बुक स्टाईल मध्ये दोन फिल्डरच्या मधून चेंडू पाठवलाय डी पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या धावफल घरती एकूण झालेली आहे 5 धावा. सध्या आमच्याकडे स्कोरर यंग टॅलेंट सध्या आम्ही त्याला ट्रेन करतोय आणि बाबू त्याला तयार करतोय. बाबू सांगतोय की असं असं करायचं आणि कुठेतरी अशोक पाटील थोडेसे घाबरलेत की नवीन स्कोरर तयार झाला तर आपला सोपडा साफ होऊ शकतो, कारण फार कमी वयाचा स्कोरर आहे, त्याला भरपूर कामं मिळतील. बॉलिंग मार्क होता यार. आशीर्वाद ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला फिल्डर आहेत अभय. अभयचं चांगलं क्षेत्ररक्षण. हा चांगला थ्रो. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे आपण बघतायत 6. आशीर्वाद फिल्डिंग मध्ये चेंजेस करतात. माहिती आहे संदीपची ताकद काय, संदीप कुठल्या पद्धतीने स्ट्रोक खेळू शकतो आणि त्यानुसार हे फिल्डिंगची रचना बदलत आहेत. आपण बघताय ऑन साईडला संदीपला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक कॉर्नरला ठेवण्यात आलेला आहे. पॉवर प्ले सुरू आहे. पहिले पॉवर प्ले कट करायचं होतं, संपर्क नाही झाला त्या ठिकाणी व्यवस्थित. चेंडू मागे थांबवला गेलाय विकेट किपरकडनं. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झाली म्हणजे 6 धावा आणि या ओव्हरचे एकूण चेंडू 5. पहिला जरूर वाईट होता, मात्र त्यानंतर काय कमबॅक केले आशीर्वादने. स्वीप केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू गेला सीमा पार आणि येतो चौकार. चौकाराने पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 10. एक गडी बाद 10. फलंदाज बाद झालाय तो राजेश भोईर. अपेक्षा होती राजेशकडनं यंदाचा 40+ मध्ये पदार्पण केलं आणि काय धमाकेदार एंट्री राजेश भोईरची झाली. अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी. पायाला दुखापत असतानाही मैदानावरती आपण त्याला खेळताना बघितलं, पण या मॅचमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. आशीर्वादने बाद केलं राजेश भोईरला. तर बघूया पहिलं षटक 10 धावा 1 विकेट. 5 ओव्हरची मॅच. यानंतर दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल. तर बॉलिंग मार्कवर उमेश पाटील तयार होत आहेत. उमेश पाटीलने यंदाच का तर 40+ मध्ये पदार्पण केलं. एक यशस्वी आयोजक पुरस्कर्ते म्हणून ओळख आहे. सोनू मोनू 11 या नावाने अनेक संघांना उतरवताना आपण बघितलंय. त्यांच्या 2 लाडक्या सुकन्या सोनू आणि मोनू. नेहमीच मुली या बापाच्या लाडक्यात असतात आणि त्याच मुलींच्या नावाने ओपन संघ असेल, ग्रामीणचे संघ असतील, नेहमीच आपण त्यांना उतरवताना बघितलेलं आहे. सध्या ते बॉलिंग मार्कवर तयार आहेत. स्टॅकिंगला बॅटर तयार जयेंद्र. कव्हरच्या दिशेने फिल्डर लॉंग ऑफ वरना आशीर्वाद फार वेगाने गेला. चेंडू थांबवलाय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, काय फिटनेस आहे बघा आशीर्वादचा. सुपर फिल्डिंग. भरपूर लांब धावत गेले होते. एक्स्ट्रा कव्हर वरना जवळजवळ 15 ते 20 पावलांचा अंतर फार वेगाने कापलं त्यांनी आणि काय फिटनेस आहे. अशी फिल्डिंग तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा होत असते तेव्हा तुम्हाला त्या फिल्डरचा फिटनेस लेवल किती चांगला आहे लक्षात येईल. अँगल करतायत. चांगला चेंडू होता. आपण बघतायत राऊंड विकेट येत आहेत. अँगलिंग करण्याचा तो प्रयत्न नेहमीच राऊंड विकेट येत असताना गोलंदाजा असतो, कारण चेंडू मिडल स्टंपवरनं थोडासा बाहेर काढणं, शरीरापासून दूर ठेवणं,
याच गोष्टींकडे नेहमीच राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना तो उजव्या हाताचा गोलंदाज त्याचा तो फोकस असतो. पायातला चेंडू यावेळेस मात्र एफर्ट चांगले होते. बॉलर्स बॅक ड्राईव्ह मागे चेंडू आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आबायचा पण या दरम्यान बघा एकच धाव येते. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 13 धावा. सध्या आपण ट्रेनिंग देतो आणि ही ट्रेनिंग आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल का या मॅचमध्ये थोडे घाबरू नका. घाबरायची काही गरज नाही. काय रॉकेट सायन्स नाही आहे. फक्त कुठे कुठे काय ॲड करायचं ते लक्षात ठेवा. नंतर अशोक पाडे तुम्हाला सांगतील की 15 पेन घेऊन कलरफुल पेनमध्ये कशी स्कोरिंग करायची. तुम्हाला स्कोररचे नंबर हवे असतील तर आम्ही देऊ जर तुम्ही इच्छुक असाल. पण स्कोरर प्रोफेशन म्हणून नका करू, छंद म्हणून करा. हा चेंडू हवे स्वतः जज करताय. ओ चेल ड्रॉप झालाय. मागच्या मॅचमध्ये दातुलीकडनं आपण भरपूर कॅचेस ड्रॉप होताना आपण बघितलेले. एका दिवसात एका मॅचमध्ये नाही शिकता येणार. त्यांना भरपूर गोष्टी शिकाव्या लागतील. महत्त्वाच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या येणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 15. तर विकेट हॅट्रिकसाठी आदरणीय बबनदादा शेलार याचकडून 1000 रुपये देण्यात येतील. मात्राडीच्या गोलंदाजांना ही सुवर्ण संधी. उजव्या बाजूला बघा वडाच्या झाडाखाली बसून बघण्यात जो आनंद असतो ना, नॅचरल सावली ज्याला आपण म्हणतो, नैसर्गिक सावली, ती वेगळीच मजा असते. हो हो अपील बघा या ठिकाणी पंचांना प्रश्न विचारला जातोय कशी अपील करा. पण नवनाथ साळुंकेसारखी अपील कोणीच करू शकत नाही. त्याचे अपीलचे व्हिडिओ असे व्हायरल होतात की सगळे घाबरतात. कपिल देवही विचार करत असे की असे अपील करतो तरी कोण. तर प्रत्येकाची वेगळी शैली असते. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती म्हणजे 15 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. अखेरचा चेंडू 1 to go. स्टॅकिंग इनला संदीप. उचललाय पाठवलाय लॉंग ऑन 22 लॉंगांच्या वरून हा षटकार. प्रॉपर टायमिंग झालाय. जबरदस्त हा फटका होता. संदीप भोईर भरपूर वर्ष क्रिकेट खेळतायत. मधल्या काळात का तर रेग्युलर क्रिकेटपासून जेव्हा निवृत्त झाले खूप मोठा गॅप पडला. पण संदीपने सुरुवातीच्या काळात जर तुम्ही थोडे मागे जाल तर भरपूर वर्ष आघाडीचा फलंदाज म्हणून काम केलं. आणि काय जबरदस्त कारकीर्द संदीप भोईरची राहिली. पद्माकर भोईर ही फार मोठी नावं आहेत. पेतवडे गावामध्ये एक क्रिकेटर शोधायला जा तर तुम्हाला भरपूर सापडतील. आमच्या बाजूला गिरीश आहेत, समीर आहे, सगळ्यांनी, विष्णू असेल, या सगळ्यांनी क्वालिटी क्रिकेट खेळलेलं आहे. अजयचं नाव आपण त्यामध्ये घेऊ. भरपूर धीरज आहेत, चितिकेश असतील, सगळे यंगस्टर सातत्याने चांगली कामगिरी करतायत. आणि बेतवड्याचा खरं तर एक टाईम जेव्हा तुम्ही थोडं मागे जाल ना, एक 8-10 वर्ष, तर तुम्हाला तेव्हाची टीम लक्षात येईल. काय ताकदवर टीम होती, पॉवरफुल टीम होती. म्हणजे बॅटिंगमध्ये स्ट्रेंथ, बॉलिंगमध्ये अनेक पर्याय होते. पण शेवटी काय बदल हा सृष्टीचा नियम आहे. जे आज आहे ते उद्या नसेल, जे उद्या आहे ते परवा नसेल. त्यामुळे या गोष्टी बदलत जातील. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 21 धावा झालेल्या आहेत. आणि तिसरं षटक प्रारंभ होत आहे. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा आशीर्वाद तयार. ऑन साईडला हवेत काळूराम त्या ठिकाणी आहे. चेंडू गॅपमध्ये पडला, नो मॅच लँडमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि काळूराम यांचंही या स्पर्धेमध्ये मॅनेजमेंट कमिटीमध्ये फार मोठी भूमिका आहे. आणि बघा फिटनेस त्यांचा आजही तसाच आहे. ते पूर्वी जसे होते तसेच आज आहे. काही खेळाडू अजिबात बदलले नाही. काही जण भरपूर बल्की झालेले आहेत. काही टाक्या ज्या पूर्वी 3 लिटरच्या होत्या त्या पुढे जाऊन 25-25 लिटरच्या झाल्या. हो गॅपमधून चेंडू निघालाय. आपण बघतायत फिल्डर आहे त्या ठिकाणी. डीपमधून प्रोटेक्शन मिळतंय. पण या दरम्यान या 2 धावा फार वेगाने पूर्ण करतायत. आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. ते आपण बघतोय 25 धावा. पाणी बघा आता पाणी घेऊन जा, मग ब्रेक होणार नाही 3 ओव्हर नंतर. आताच ड्रिंक्स ब्रेक करून घ्या, कारण मला वाटतं भरपूर दमछाक झालेली आहे. हवा असेल तर घ्या, बघा घ्या, कशाला उगाच हे असं नको.
अजिबात रिस्क घेऊ नका. ताण लागत असेल, गळा कोरडा झाला असेल, पाणी घ्या. आपण 40 ओलांडले, 50च्या दिशेने आपण चाललोय. काही जण 60च्या पुढेही गेलेले आहेत. अजिबात रिस्क नको. आणि पाणी पिताना रिलॅक्समध्ये प्या. खूप जास्त दम लागला असेल तर लगेचच पाणी पिऊ नका. तर पाणी घेऊन घेत मैदानात पाणी पिऊन घ्या. आता फिल्डिंग करणारी टीम मात्राडी आपणही पाणी पिऊन घ्या, कारण 3 ओव्हर नंतर मग पुन्हा गाडी येणार नाही. आता जो काही ब्रेक घ्यायचा तो आत्ताच घ्या. तर स्पर्धा आपण बघताय त्या ठिकाणी मॉर्निंग ग्रुप आयोजित नगरसेवक चषक दिवा दातिवली 2026 एक दिवसीय स्पर्धा. आणि एक दिवसीय स्पर्धेमध्ये भरघोस अशी पारितोषिकं, डाव्या बाजूला सुंदर अशा ट्रॉफीज, प्रत्येकाला सन्मानित करण्यासाठी हे सन्मान चिन्ह आपण बघताय. तर सन्मान चिन्ह आता प्रत्येकाला आपण देतोय आपली आठवण म्हणून. आणि मेडल, खरं तर मेडल एक दिवसीय स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही. म्हणजे जे 2 फायनलिस्ट असतील त्यांच्यासाठी प्रत्येकाला मेडल असणार आहेत. रनरअप जे असतील त्यांना सिल्वर मेडल असतील, जे विजेते असतील त्यांना गोल्ड मेडल असणार आहेत. तर धावसंख्या धावपलकावरती 30 षटक सुरू असताना 25 धावा आहेत. बघूया, गिअर बदलावा लागेल, धावसंख्या आणखीन मोठी करावी लागेल, कारण 46 45 ही धावसंख्या चेस झालेली आहे. आणि आज 3ही मॅचेस आपण बघितल्या, धावसंख्येचा पाठलाग करून जिंकण्या दिल्या. कुणालाही धावसंख्येचं संरक्षण करता आलं नाही. आशीर्वाद तयार, हो कट करतायत, फिल्डर आहे डीपमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. आणि या दरम्यान फलंदाज बाद. तर न्यू बॅटर मैदानावरती संदेश. संदेश पाटील तयार, सामना करतील आशीर्वादचा. ओ शॉट ऑफ लेंथ, स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय, सीमा पार. संदेशने पाठवलाय डगआउट मध्ये. 6 धावांचा संदेश. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली होती 32. आणि धावसंख्येला आता मिळते गती. खराब चेंडू होता, शॉट ऑफ लेंथ होता, लवकर लेंथ फिक केली. बघितला शॉट ऑफ लेंथ चेंडू ऑफ स्टंपवरती आले, शफल झाले, फटका बनवला. आणि या 6 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 32 धावा झाल्यात. 3रं षटक सुरू असताना फुलटॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने, हा देखील जाय सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. तर धावसंख्या 36 धावफलकावरती. खराब गोलंदाजी आपण बघितला. आशीर्वादने पहिल्या स्पेलमध्ये चांगली बॉलिंग केली होती, 10 धावा दिल्या होत्या.
पण या ओव्हरमध्ये आपण बघताय तर तब्बल आपण बघितलं तर 15च्या आसपास धावा दिलेली आहेत आणि या 15 धावा दिल्या आहेत त्या म्हणजे 5 बॉलमध्ये. थोडंसं मागडं षटक बघूया. अखेरचा बॉल आहे. संदेश दरम्यान निळजे गावचे चीता आलेले. रामनाथ पाटील स्वागत आहे. एक स्टायलिश क्रिकेटर. स्वागत आहे रामनाथ आपलं. काय जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत. गॅप मध्ये ढकललाय. जेंटल टच पाठवला चेंडू थोडं मॅनच्या दिशेने. फिल्डर काय जबरदस्त चंद्रकांत यांनी इम्प्रेस केलंय या इनिंग मध्ये. जबरदस्त फिल्डिंग केले. प्रचंड मेहनत करतायत आणि षटक संपल्याचा इशारा अंपायर करतायत. आमचे अंपायर बाळाराम बेडेकर, पिंटू हजारी. काय जबरदस्त अंपायरिंग बघा. बाळाराम बेडेकर यांची एक वेगळी स्टाईल आहे. सिग्नल जबरदस्त वेगळ्या पद्धतीने देत आहेत. प्रत्येक अंपायरची एक वेगवेगळी शैली असते. या दरम्यान आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती झालेली ती म्हणजे 38. अजूनही 2 षटकं आहेत. धावांची गती 12.67. करंट रन रेट आपण बघतायत प्रति ओव्हर मागे. तर अंपायरिंगमध्येही वेगळं पण तुम्हाला देता येतं. अनेक डान्सिंग अंपायर सध्या ॲक्टिव्ह आहेत. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो. पण सगळ्यात पहिले डान्सिंग अंपायर म्हणून आपण शंकर गुलाब धोत्रे अर्थातच गोट्या अंपायरला बघितलं कित्येक वर्ष. पण गोट्या अंपायर दिवसेंदिवस लालची बनत गेला. 10,000 वरनं 15,000 मागायला लागला आणि 15,000मध्ये सगळे अंपायर पूर्ण स्पर्धा करतात आणि 15,000 तोंड उघडा लागला. लोकांनी बंदच केला. त्यानंतर पंढरपूरचे ते रॉक त्यांना आपण डान्स करताना बघितलं. त्यानंतर आपल्या कांब्याचे हरिश्चंद्र खरकर. असे भरपूर अंपायर आहेत जे आपल्या वेगवेगळ्या शैलीने ओळखले जातात. गोट्या अंपायरला आम्ही 2014ला पहिल्यांदा जोवेलीच्या मैदानावरती बघितलं होतं. बॉलर्स बॅक ड्राईव्ह नॉन स्ट्राईकला संदेशला ते धडकलाय चेंडू. बघा कुठे लागलाय चेक करा आधी. पाणी वगैरे हवंय तर संदेश मागून घे. आय थिंक पायावरती जोराने लागलाय चेंडू. आणि संदेशच्या कारकिर्दीमध्ये या जखमा आम्ही कित्येकदा बघितल्या आहेत. फिल्डिंग करताना म्हणा, बॅटिंग करताना म्हणा. पण आजही संदेशचा फिटनेस जबरदस्त आहे. जॉब करत असताना आजही क्रिकेटचा छंद तो जोपासतोय. पण एक काळ असा होता की संदेशने काय फिल्डिंगमध्ये योगदान दिलेले. 10-15 धावा बॅटिंगने केल्या की 10-15 धावा तो सहज फिल्डिंगमध्येही वाचवायचा. आणि आजही त्याचा फिटनेस चांगलाच आहे. पण शेवटी वाढत्या वेळामुळे कुठेतरी बॉडीमधली जी मुवमेंट आहे ती तशी पूर्वीसारखी होत नसते. नको आहे पाणी या. तर रामनाथ यांचं आगमन झालं कॉमेडी बॉक्समध्ये. निळजेगावचा या कॉमेंट्री करा. तर निळजेगावमध्ये सीताराम पाटील आमचे कॉमेंटेटर आहेत. सीताराम काका त्यांची कॉमेंट्री ऐका कधी. जुने कॉमेंटेटर हल्ली येत नाहीत. यूट्यूब आल्यापासून अनेक जण आता ते अति मजा नाही राहिली मित्रांनो. आणि येदुडणेमध्ये शनिदास आहेत ते देखील जबरदस्त पूर्ण प्युअर आगरीमध्ये कॉमेंट्री करतात. तर संदेश तयार झालाय. दुखापत जरूर झाले पण त्यातून तो सावरलाय आणि बॅटिंगसाठी तयार. धावसंख्या धावफलकावरती एकूण बघतो आपण 39. बॉलिंग मार्कवर आपण बघताय चंद्रकांत तयार. फुल टॉस बॅटवर आला नाही व्यवस्थित. चेंडू मिडॉनला पडतो. लँड झाला. फिल्डर लॉंग ऑफ वरनं आल्यात. आशीर्वाद आणि ही सप्रा मैदानाची खरी मजा आहे. बघा चेंडू कुठे होता आणि कुठे आला. आशीर्वादला या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे. पण ओहो तिथे काय घडलंय बघा. अजूनही लगोरी खेळतायत आणि बघा एकूण 4 धावा. मग बॉल अडवला नसता तर बरं झालं असतं. आशीर्वाद उगाच दमछाक झाली. त्या 4 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेली आहे ती म्हणजे 43.
43 धावा झाल्यात आणि एक चांगली पार्टनरशिप मैदानात होते. उचललाय, जेल होईल का? अभय थांबले. का थांबले हा प्रश्न आहे. हा जेल अटेम्प्ट करायला पाहिजे होता पण नाही केला. आदरणीय सदाशिव जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालं. या आपण आपलं मंचावरती स्वागत आहे. मॉर्निंग ग्रुप आयोजित नगरसेवक चषक दिवा दातिवली 2026. बॉलिंग मार्क वर तैयार चंद्रकांत ओव्हर द विकेट. ओहो, स्क्वेअर ऑफ द विकेट. गेला चेंडू थेट बेतोडे गावात गेलाय बहुतेक. बघूया 6 धावाले. संदेश जबरदस्त बॅटिंग करतोय आणि इतका संत गतीने आलेला चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये दिलाय आणि संदेश ऑन साईडला खेळणं पसंत करतो. त्याचा तो स्ट्रॉंग झोन आहे आणि तिथेच टोकला षटकार. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 51 धावा. क्या बात आहे. 50 धावसंख्या कंप्लीट झाले बेतोडेची. आजच्या दिवसातील ही पहिली धावसंख्या जी 50च्या पुढे गेली आहे. सगळ्या धावसंख्या आपण ज्या बघितल्या त्या अंडर 50 होत्या. ओ खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतील आणि 4 धावेने धावसंख्या 55 धावफलकावरती. खराब फिल्डिंग, चेंडू अडवता आला असता. बघा चंद्रकांतने सगळ्यांच्या बॉलिंगवरती फिल्डिंग चांगली केली पण त्याच्या बॉलिंगवरती कोणीही चांगली फिल्डिंग करत नाही आहे. बघा तब्बल त्याच्या या ओव्हरमध्ये 17 धावा आलेले आहेत. मागडं षटक, एक बॉल बाकी आहे. तर धावसंख्या 55. ही धावसंख्या आता 60च्या पुढे जाईल, 70च्या जवळपास जाईल. हो, हा फटका फसलाय. फिल्डर खूप मागे आहेत. या दरम्यान एक धाव आणि या दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय आणि अशा प्रकारे 4 षटकं संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 57 म्हणजे 14.25 ही धावांची गती बघायला मिळते प्रति ओव्हर मागे. करंट रन रेट तर 57 धावा. 19 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या. 2 ओव्हरमध्ये धावांची जी गती आपण बघितली ती 21 म्हणजे 10.5ची धावगती होती. तिसऱ्या ओव्हरमध्ये 17 आल्या. तिथे आपण बघितली धावसंख्या धावफलकावरती 38. या टॉससाठी तयार व्हायचं वाकण आणि अंतरली. थोडासा गॅप पडलाय, बराचसा विश्रांती मिळाली दोन्ही टीमला. पप्पूने जास्त जेवला नाही पप्पू, कारण की तो म्हणाला मला खेळायचं आहे. त्याला म्हटलं की तू जास्त जेव कारण की गॅप मोठा आहे. पण पप्पूने फक्त 2 ते 3 घासच या ठिकाणी घेतले आणि कारण क्रिकेटबद्दल त्याचं प्रचंड प्रेम आहे, डेडिकेशन आहे. तर या टॉससाठी वाकण आणि अंतरलीचे संघनायक. या दरम्यान 2 धावा अगदी सहजतेने. दोन्ही कॅप्टन या आपण टॉस करणार आहोत यावर नंतर. बघूया देसाईशी कोण खेळणार या मॅच नंतर हे चित्र स्पष्ट होईल. धावसंख्या धावफलकावरती एकूण बघतो आपण 59. ओ मिस टायमिंग आणि बघा क्षेत्ररक्षक खूप मागे होते. या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 61. अखेरचं षटक बॉलिंग मार्कवर बिंदासला आपण बघतोय. बघूया 4 चेंडू अजूनही शेष आहेत. एक चांगली पार्टनरशिप मैदानावर होत असताना संदीप आणि त्याचबरोबर संदेशमध्ये आणि दोघेही व्यवस्थित सेटल झाल्यात खेळपट्टीवरती. दोघांकडे मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये संघ तो आत्मविश्वास देखील दोघांमध्ये दिसतोय. फुल टॉस. आशीर्वाद चांगलं जजमेंट. आशीर्वादला माहिती आहे आज जेल पकडता आलं असतात त्यामुळे मागे गेले
आणि एक टप्प्यात चेंडू उचलला तोपर्यंत आपण बघतायत पुन्हा एकदा या 2 धावा धावून धावून अक्षरशः धमशक झालेली आहे संधीची. तर रेग्युलर सराव नसतो, कामा निमित्त सदैव बाहेर राहावं लागतं आणि मैदानावरती तो वेळ देता येत नाही. उडवलाय, गेला वडाच्या झाडावरती आणि बघा जाताना चेंडूने काही फांद्याही आणल्या, छोट्याशा पानंही तोडलेली आहेत, पण 6 धावा मिळतील आणि या 6 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती 69. मी आधीच म्हटलं की 60च्या पुढे 70च्या जवळपास जातील, आता 70च्या पुढेही जाऊ शकतात कारण 2 चेंडू आणि घरचं मैदान त्यांचंही आहे, माथाडीचं आहे, दोघांचंही घरचंच मैदान आहे. आला नाही बॅटवर व्यवस्थित चेंडू शॉर्ट्स केवलीच्या दिशेने गेला, केवळ 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 70 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 1 चेंडू शेष आहे. हायेस्ट टोटल सर्वोच्च सांघिक धावसंख्येची नोंद झालेली आहे आजच्या दिवसामध्ये. ड्राईव्ह करतायत, पायाने चेंडू थांबवलाय, 1च धाव मिळेल आणि अशा प्रकारे हा डाव संपलाय. पहिला आणि 71 धावा धावफलकावरती झाल्यात. 72 धावांचं भलं मोठं लक्ष माथाडेश्वर क्रीडा संघ माथाडीला इथून चेस करायचंय. तर संदर्भगावचे विनोद पाटील व पिसवलीचे कोमल हिरवाल यांचं आगमन झाले. दोन्ही अप्रतिम क्रिकेटर अष्टपैलू आहेत आणि पिसवली गावचा चीता आपण म्हणू शकतो त्यांना. जसं आता निळजाचे चीता आलेले आहेत तर पिसवली गावचे चीता कोमल हिरवाले आलेले आहेत. ही आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करू. टॉससाठी अंतरची कॅप्टन तिथे तयार आहेत. तर या वाकणचे कॅप्टन, वाकणच्या कॅप्टनने देखील यायचं आहे. विनंती असेल दोघांनाही आपण स्थानापन्न व्हायचं आहे. या टॉसची प्रक्रिया पूर्ण करू. वाकणचे कॅप्टन बघा, अनाउन्समेंट मी कधीच केली होती की येऊन थांबा, सगळं आजच. 1 दिवसाचाच गणपती आपला. या कॅप्टन या लवकर. अंतरचे कॅप्टन बघा इथे 1 नाही 2 नाही 3 3 4 4 जण तिथे बसलेले आहेत. तर टॉसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इन्व्हाइट करे. तर सुखदेव काका म्हात्रे यांना विनंती करून आपल्या सुभाष साहेबांना नाणेफेक करायचे. या आयोजकांची इच्छा आहे की आपण टॉस करावा. कुठली गाडी आहे? डाव्या बाजूला काय पाहिजे? अच्छा, डाव्या बाजूला कार आहे. तर डोळ्यावरती सूर्याची किरणं येतात बहुतेक. डाव्या बाजूला कोणाची कार आहे? प्लीज रिमूव्ह करा आपण. चला या टॉस करूया आपण. अंतरणी वर्सेस वाकण. तर बघूया टॉस कोणी जिंकलाय. अंतरली डिसिजन फिल्डिंग 4 ओव्हरची मॅच. तर शुभेच्छा दोन्ही टीम्सला असतील. ही डाव्या बाजूला एक कार आहे. कोणाची कार आहे बघा प्लीज. चालक मालक ती कार काढा तिथून. कारण सूर्याची किरणं त्या गाडीवरती पडतात, काचेवरती, परावरती होतात, डोळ्यावरती येतात. खेळाडूंना खूप जास्त त्रास होतोय. त्यामुळे प्लीज ज्या कोणाची गाडी असेल ती रिमूव्ह करा आणि कुठेतरी वेगळ्या पद्धतीने ती पार्क करा, जेणेकरून मैदानावरती कुठलाही त्रास होणार नाही.
चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. टार्गेट एकूण ठेवण्यात आलेले आहे ते म्हणजे 72, 72 धावा हायेस्ट टोटल आजच्या दिवसातील सांघिक ही धावसंख्या आपण बघताय. बॉलिंग मार्कवर ज्ञानेश्वर तयार. ओपनिंग पेअर आपण बघताय अभय आणि आशीर्वाद. पहिलाच बॉल विकेट कीपर त्या ठिकाणी कलेक्ट करू शकले नाही, खाली राहिला चेंडू. आणि या दरम्यान आपण बघताय ती एक धाव. बॅटची एज होती बहुतेक, कारण अंपायरचा कुठलाही सिग्नल आला नाही याचाच अर्थ की बॅटची वाईज आहे. म्हणूनच मी म्हटलं मुद्दाम की मला सिग्नल अपेक्षित होता. वाईज आहे, डॉट लिहा ते 0 लिहा, रन इथे लिहा. ज्ञानेश्वर तयार. स्टार्किंगला बॅटर आशीर्वाद. बघूया, फार मोठी रन चेस आहे पण माताडी संघ इथून तयार झालाय संघर्ष करण्यासाठी. फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय आज चौकार. पत्रा बजाव चौकार. सगळ्या बाजूने पत्रे लागलेले आहेत आता. तर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात 5, 14.40 ही धावांची आवश्यकता राखायची. म्हणजे जवळजवळ 15.5ची धावगती राखायचे आणि त्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. ते 2 षटकार असतील तर उत्तमच आहे. ऑफ स्टंपवरती चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता, गॅपमध्ये ढकलायचं होतं पण संपर्क नाही झाला. जेवण कोणी केलं नसेल तर करून घ्या आणि लवकर गेला असेल 1 वाजता 12:30 1 वाजता तर पुन्हा करायचं असेल तर पुन्हा करून घ्या. जेलची शक्यता, फलंदाज बाद. मोठा धक्का आशीर्वादच्या रूपाने ओम माताडेश्वर क्रिकेट संघ माताडीला. सोपान पाटीलच्या सुरक्षित हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. आशीर्वाद बाद झाला. या रन चेस मध्ये आशीर्वादचं थांबणं फार गरजेचं होतं पण तो मात्र अपेक्षा भंग करून डगावरच्या दिशेने जात असताना मोठं यश ज्ञानेश्वर यांना मिळत असताना न्यू बॅटर बिंदास मैदानात दाखल झालाय. लवकर यावं लागलं कारण आशीर्वाद बाद झालाय. त्या ओव्हरचे एकूण चेंडू आपण बघितलं तर झालेले ते 4 to go. धावसंख्या धावफलकावरती केवळ 5. सुरुवात चौकारनं झाली होती मात्र त्यानंतर सुंदर कमबॅक केला. हवे झेल होईल का? ओहो काय जबरदस्त झेल. जगलिंग करत असताना झेल टिपलाय. संदीप भोईरने झेल टिपलाय. अप्रतिम कॅच, सुपर कॅच.
ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल NTC ह्या वाहिनीवरती. आमच्यासोबत आहे दर्शन मॅन फ्रॉम आगासन. नॅशनल टेनिस क्रिकेट ही स्पर्धा कव्हर करते. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, कारण NTC अनेक स्पर्धा कव्हर करत असते, अनेक इव्हेंट कव्हर करत असते. जर चॅनल सबस्क्राईब केला तर तुम्हाला नक्कीच त्याचे नोटिफिकेशन मिळतील. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या माणसाला, आपल्या भूमिपुत्राला जरूर मोटिवेशन द्या, कारण कुठल्याही चॅनलची श्रीमंती खऱ्या अर्थाने त्याचे सबस्क्रायबर असतात. ते किती आहेत, किती संख्या आहे त्याची, त्यावरनं ती श्रीमंती आपण त्या चॅनलची ठरवत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि सबस्क्राईब करायला कुठे पैसे लागतात? एक व्यक्ती असंख्य चॅनल सबस्क्राईब करू शकते. फक्त एक व्यक्ती एक चॅनल एकदा सबस्क्राईब करू शकते. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, एकच बटन दाबायचं आहे. तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय उमेश पाटील. बघूया, चिंता वाढलेली आहे. सुरुवात काय जबरदस्त झाली होती चौकाराने. 72 धावांची फार मोठी रन चेस आहे. आणि बॅटिंग कार्ड आपण बघितला बेतवडेचं तर 26 धावांची काही संदीपने साकारली, 29 धावा संदेशने केल्या आणि जयेंद्रने 13 धावांचं योगदान दिलं. या तिघांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तो पहिले षटक अजूनही सुरू आहे बघा. लास्ट गो. उचललाय आणि गेलाय फिल्डरच्या हातात. आणि अशा प्रकारे आपण बघताय ती हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. तर नगरसेवक चषक या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक कंप्लीट केली ज्ञानेश्वर यांनी. टाळ्या यायला पाहिजेत. वेल बॉल्ड. सुरुवात झाली होती, आपण बघितलं खरं तर लेग बायने. त्यानंतर चौकार याला मात्र काय कमबॅक आहे. विकेट हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक ज्ञानेश्वर यांच्या नावावरती. तर पहिले षटक धावा 5, विकेट 3 आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. आज बेतोडच्या बाजूने सगळ्या गोष्टी घडत आहेत. बॉलिंग मार्ग संदीप ड्राईव्ह करतात, फिल्डर आहेत पॉइंटला. थोडंसं फंबल झालंय आणि या दरम्यान केवळ एकच धाव मिळेल. गुरुदादा त्या ठिकाणी होते पॉइंटला. सिंगलने धावसंख्या धावपलका होती, एकूण झाले ते म्हणजे आपण बघताय 6. तर सगळ्यांसाठी जे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, आदरणीय चरणदास जानू म्हात्रे त्यांच्या आईच्या स्मरणार्थ ही भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याबद्दल चरणदास जानू म्हात्रे यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चौकार आल्या दरम्यान आपण बघताय आणि या चौकाराने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले ते आपण बघतोय 10. आमचे स्कोरर नयन शेलार काय स्कोरिंग करतात बघा. गरज असे स्कोररची जरूर संपर्क साधा. निहार शेलार त्यांना त्यांचे कोच आहेत. हा डॉट बॉल. ऑन साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी येत आहेत डीप मधून लॉंग ऑन वरनं 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतायत. आणि सिंगल डबल्सने ही मॅच जिंकणं अशक्य आहे. मोठे फटके जर आले तरच या मॅचमध्ये
कमबॅक होईल. त्यात 72 धावा करायच्या आहेत. आधी गोलंदाजांनी निराशा केली, फिल्डिंगमध्ये चुका झाल्या आणि आता बॅटिंगमध्येही ती कामगिरी दिसत नाही आहे. बॅटचे एज घेऊन चेंडू गेलाय गलीच्या दिशेने. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलक होती 13 धावा. म्हणजे 59 धावा अजूनही करायच्या आहेत. तर देसाई तयार आहे यातून जो विजेता असेल त्याच्यासोबत खेळण्यासाठी. अप्रतिम डिलिव्हरी आणि षटक संपलं दुसरा. धावसंख्या धावफलकावरती एकूण 13 धावांची गती 6.5ची आहे. वेळ घेऊ नका जास्त. जरूर 7 मॅच कव्हर करायचे आहेत, पण ऑलरेडी आपण 1-1.5 तास लेट आहोत आणि आयोजकाने ही स्पर्धा संपल्यानंतर पुढचं काम देखील आहे. तर 13 धावा विजयासाठी एकूण अजूनही 59 धावांची गरज आहे आणि 59 करण्यासाठी 18 चेंडू. जवळजवळ आपण जर पाहिलं तर 20 धावा प्रति ओव्हर मागे करावे लागतील तरच ही मॅच जिंकता येईल. व माताडेश्वर क्रिकेट संघ माताडीला बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा ज्ञानेश्वर यांना आणलेले आहे, ज्यांनी या स्पर्धेची पहिली हॅट्रिक घेतली होती पहिल्याच ओव्हरमध्ये. फुल टॉस ड्राईव्ह करतायत, गॅपमध्ये आहे, फिल्डर येत आहेत लॉंग ऑनवरना. थोडंसं बंब झालं चेंडू पकडत असताना या दरम्यान या 2 धावा मिळत आहेत. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा स्टार्टिंग इनला. उमेश साईनाथ शेलार ड्राईव्ह करतायत. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरला चेंडू गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान. केवळ 1 धाव मिळेल. हळूहळू सिंगल डबल्सने जाण्याचा प्रयत्न होतोय, पण हळूहळू याच पद्धतीने धावा आल्या तरी मॅच जिंकणं अशक्य असेल. ते म्हणजे माताडी संघाला एखादा चमत्कारच इथून या टीमला जिंकून देऊ शकतो. तो चमत्कार म्हणजे फलंदाजाने एखादी विध्वंसक विस्फोटक खेळी साकारली तरच ही मॅच ते जिंकू शकतात. ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहेत, लॉंग ऑप्शन मधून चेंडू आलाय. ओहो, पायाच्यामधून निघून गेला सीमा पार. धावा मिळतील 4. धावसंख्या 20, अजूनही 52 धावांची गरज आहे विजयासाठी. ज्ञानेश्वर तयार. स्टॅकिंगला आपण बघतोय अभयला. ऑन साइडला फिल्डर येत आहे डीप मधून. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो मात्र येतो संत गतीने. तर धावसंख्या धावफलक होती 22. विजयासाठी अजूनही आपण जर पाहिलं तर 50 धावा इथून करायच्या आहेत आणि 50 करण्यासाठी जर आपण बघितलं चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडूत 50. ज्ञानेश्वर तयार. अभयसाठी पुढचा चेंडू. ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहे डीप मध्ये. ओ, मिस्टेक झाली आहे फिल्डिंग करत असताना. 2 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती एकूण 24. अजूनही 48 धावांची गरज आणि या करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील एकूण 13. ड्राईव्ह करतायत, फिल्डर लॉंग ऑन वर गेल्यात.
चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतायत. केवळ एक धाव, अशा प्रकारे 3 षटकं संपले. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 25. सदाशिव जाधव, निखिलेश पाल आणि सुनील यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नगरसेवक चषक दिवा दातिवली 2026 एक दिवसीय स्पर्धा आणि एक दिवसीय स्पर्धेमध्ये भरघोस अशी पारितोषिक आपण बघताय. डाव्या बाजूला आकर्षक ट्रॉफीज आहेत आणि कूलर देखील असणार आहे मालिकावीरासाठी. आणि सत्यवान दादाचा कोणीच नाद करू नका, त्याने एकदा ठरवलं ना ठरवलाच. ब्रह्मदेव जरी येऊन बोलला ना की अरे सत्यवान हे करू नका तुम्ही, पण ते नाही ऐकणार, कारण त्यांना माहिती आहे मला करायचं आहे, चांगलं करायचं आहे. बघा अंतरलीचे विद्यार्थी गेले होते पाणी घेऊन, काय हौस आहे बघा. घरी आईने सांगितलं जा रे दुकानावर नाही घेऊन ये, तो जाणारच नाही. पण इथे तुम्ही त्याला सांगा फीस चोपायची आहे, आपल्याला जायचं आहे गोव्याला मॅच खेळायला, तो शाळा सोडून येईल. आणि सकारामशे शाळेमध्ये आहे तो, तिथे मॅच असली का तिथेही येतो. तर 12 चेंडू या ठिकाणी शेष आहेत आणि दावा विजयासाठी आपण बघितलं तर 47 करायचे आहेत. काय लगेचच सांगतात बघा आम्हाला किती पाहिजेत. दयाने लगेचच सांगितलं की 47 पाहिजेत. ऑन साइडला हवेत झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद. तो बॉलिंग मार्कवर महेंद्रा आल्यास फलंदाजाला बाद करतात. अभयला सामना एका बाजूने पूर्णपणे झुकलेला आहे आणि यानंतर आपण बघणार आहोत मॅच. अरे काय रामनाथचे फॅन फॉलोईंग बघा, सगळेजण विचारत आहेत आणि रामनाथच्या इंस्टाग्रामला 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. सगळे सर्च करतील आता रामनाथ पाटीलला. तर चला मॅचकडे होऊया. मॅच 1 साइडेड झाली आहे, थोडीशी बोरिंग मॅच झालेली आहे आणि सगळ्या मॅचेस तर 1 साइडेड झाल्यात. या दरम्यान फलंदाज बाद, आणखीन एक विकेटचं पतन. न्यू बॅटर चंद्रकांत मैदानावरती स्टॅकिंग इनला. ऑफ स्टंप वरती डॉट बॉल. बॉलिंग मार्कवर महेंद्रा. षटक क्रमांक 4 ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतो ती म्हणजे 25. 47 धावा करायचे आहेत अजूनही.
बॅटचे एज घेऊन चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. केवळ एक धाव, केवळ औपचारिकता इथून आता पूर्ण केली जाईल. या मॅचमध्ये कुठल्याही प्रकारची रंगत, गंमत, सस्पेन्स, थरार, रोमहर्षकता, रोमांचकता अजिबात राहिली नाहीये. हो, इथून जर असे धमाके आले तर या मॅचमध्ये रोमांचकता निर्माण होईल. पण बघूया, प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. जसं आपण बघितलं आताच वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये ऋचा घोषने काय जबरदस्त बॅटिंग केली होती. आणि तिची बॅटिंग बघितल्यानंतर असं वाटतच नाही की एखादी महिला खेळते. अशा पद्धतीने ती पॉवर हिटिंग करते. तर षटक संपल्याचा इशारा अंपायरचा. 4 ओव्हर संपन्न झाल्या आहेत. धावसंख्या धावफल करते केवळ आपण बघतोय ती म्हणजे 32 आणि अजूनही 40 धावा करायच्या आहेत आणि त्या देखील 6 चेंडूमध्ये. बघूया अखेरचं षटक कोण घेऊन येतोय. बॉलिंग मार्कवर बिंदास आलेले आहेत आणि एकदम बिंदास्त बॉलिंग करायची आहे. कारण भरपूर धावा शिल्लक आहेत. अजून 39 करायचे आहेत. ओ, फुल टॉस, स्विंग केलाय स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून. चेंडू सीमा पार, येतो षटकार. ओरपी चेंडू, डॉट बॉल. केवळ 3 चेंडू आता शेष आहेत. न्यू बॅटर मिथुन पाटील.